कधी अद्राई जंगल ट्रॅक बघितलाय का? नाही? चला मग दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आज मी जात आहे आपल्या सह्याद्रीमध्ये असणारा अद्राई जंगल ट्रॅक करण्यासाठी. अद्राई जंगल ट्रॅक हा मुंबईपासून 150 किलोमीटर तर पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्ही या अद्राई जंगलापर्यंत कसे पोहोचलो हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिला आम्ही कल्याण स्टेशनच्या बस डेपोच्या बाहेरून माळशेज घाटला जाणारी शेअरिंग टॅक्सी पकडली. ही टॅक्सी पकडून आम्ही 3 तासात माळशेज घाटच्या इथे पोहोचलो. या शेअरिंग गाडीचे भाडे 250 रुपये होते. आणि माझ्यावर बघू शकता कोण आहे. कुणाल आहे, नेहमीप्रमाणे कुणाल आहे आज सुद्धा माझ्याबरोबर. आणि आम्ही चाललो आहे. आता आम्ही पोचलो आहे जस्ट खाली माळशेज घाटच्या खाली. हा रोड जातो पाठीमागून वरती माळशेज घाटच्या इथे आणि बाजूला तिथे छोटी कमानी आहे. तर ह्या रोडने आपल्याला सर आतमध्ये जायचं आहे. इथून जवळपास अजून 4-5 किलोमीटर आहे कालू वॉटरफॉल. बघूया आता इकडनं आपल्याला इथे गाडी वगैरे का भेटते की नाही. आज शनिवार असल्याने काळू वॉटरफॉलला जास्त गर्दी असणार, म्हणून आम्ही अद्राई जंगल ट्रॅक करायचे ठरवले. एका ट्रकवाल्याकडे लिफ्ट मागून आम्ही खुंबी फाट्यापाशी उतरलो. आपल्याला खुंबी फाट्यापासून 4 किलोमीटर आतमध्ये खिरेश्वर या गावापाशी पोहोचायचे आहे. इकडूनच आपल्या अद्राई जंगल ट्रॅकला सुरुवात होते. इकडे पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिला आम्ही मका खाल्ला व पुढे ट्रॅकला सुरुवात केली. मस्त गरमागरम आता मका घेतला आम्ही खायला. मित्रांनो, आम्ही आज कालू वॉटरफॉलला जाणार होतो, पण कालू वॉटरफॉलला जाण्याच्या ऐवजी आम्ही आता चाललो आहे अद्राई जंगल ट्रॅकला. कालू वॉटरफॉलला जाण्याचा आम्ही प्लॅन कॅन्सल केला आहे आणि आता आम्ही येऊन पोचलो आहे अद्राई जंगल ट्रॅकच्या बेस विलेजच्या इथे. इथे बघू शकता पाठीमागे ते छोटंसं शिवमंदिर आहे आणि इकडनंच आपला हा ट्रॅक चालू होणार आहे अद्राई जंगल ट्रॅकचा. खूप लेट झाला आम्हाला इथे पोचेपर्यंत. आता जवळपास सकाळचे 11:30 वाजले आणि आम्ही या अद्राई जंगल ट्रॅकला सुरुवात केली आहे. सुरुवात करताच खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे आणि त्यामध्येच धुकेसुद्धा फॉगसुद्धा पसरला आहे. ह्या साईडला बघू शकता इथे पूर्ण फॉग आहे. इकडे तुम्हाला लोकल गाईड सुद्धा भेटून जातील, ज्यांचे चार्जेस 800 ते 1000 रुपयापर्यंत आहे. हा संपूर्ण ट्रॅक 5 ते 6 किलोमीटरचा आहे. त्यामध्ये घनदाट जंगल व धुके पसरलेले असतात, त्यामुळे तुम्ही तुमच्याबरोबर एक लोकल गाईड सुद्धा नक्की ठेवा. जोराचा पाऊस पडतोय, चालू झाला आता. आम्ही सुरुवातीला अर्धा ते 1 तास रस्ता भटकलो होतो,
पण नंतर शेवटी आम्हाला जंगलात जाण्याचा मार्ग सापडला. आणि इथे बघू शकता मध्येच आपल्याला एक छोटासा वॉटरफॉल सुद्धा दिसला आहे. मध्ये तुम्हाला असे छोटे छोटे वॉटरफॉल सुद्धा दिसतील. तुम्हाला रस्त्यामध्ये अशा छोट्या छोट्या नद्या सुद्धा लागतील. आम्हाला रस्त्यामध्ये एक छोटी नदी लागली. तिथे आमच्या कमरेपर्यंत पाणी होतं. जवळपास इथे कमरेपर्यंत पाणी होतं. तिकडचे वातावरण तर भारी दिसत होते. सगळीकडे फुके फुके पसरले होते. समोरचं तर काहीच दिसत नव्हते. इथे बोर्ड बघू शकता. हे तुम्हाला मध्ये मध्ये सगळीकडे भेटेल तुम्हाला जंगलामध्ये. तर तुम्ही जंगलामध्ये रस्ता वगैरे भटकले असणार आणि तुम्ही त्याच्यावरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. हा फॉरेस्ट अधिकारी लोकांचा नंबर आहे, जेणेकरून ते तुम्हाला मदत करण्यासाठी लवकरात लवकर येतील. या घनदाट जंगलात बिबट्या तसेच बऱ्याच प्रकारचे प्राणी राहतात. जंगलामध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्हाला धुकेच धुके पसरलेले दिसत होते. हा संपूर्ण जंगल ट्रॅक तुम्ही 1.5 ते 2 तासात पूर्ण करू शकता. हा जंगल ट्रॅक अगदी सोपा आहे. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर सुद्धा येऊ शकता.
मित्रांनो हे बघू शकता पाठीमागे या आत्रे जंगलचा लास्ट पॉईंट आहे आणि इथे तुम्हाला खूप सारे असे स्टॉल्स तर बघायला दिसतील की तुम्हाला खाया पियाची सोयसुद्धा भेटून जाईल चांगल्या प्रकारे. याच्या पाठीमागे बघू शकता वरती वॉटरफॉलसुद्धा आहे, पण सध्या फॉग जास्त असल्यामुळे काही दिसत नाही आपल्याला. हा आद्रा जंगल ट्रॅकचा लास्ट पॉईंट आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही. याच ठिकाणी तुम्हाला या ट्रॅक मधला शेवटचा हा वॉटरफॉल सुद्धा लागेल. तिकडे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी सुद्धा बरेच स्टॉल भेटून जातील. मस्त गरमागरम भजी आता आलेली आहे आणि मटक भजी खाणार आहे गरमागरम. हो स्टार्ट कर. सही है. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा आद्रा जंगल ट्रॅक करायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा ट्रॅक करू शकता. असं काय हा ट्रॅक नाही आहे. पुढे आम्ही काळू वॉटरफॉलचा व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी निघालो. या व्ह्यू पॉइंटच्या इथे पोहोचल्यानंतर सुद्धा आम्हाला जोराचा वारा आणि धुके दिसत होते. आता आम्ही कालू वॉटरफॉलच्या इथे पोहोचलो होतो, पण सध्या इथे आता मला काहीच दिसत नाही. बघू शकता पूर्ण एकदम धुकेच आहे सगळीकडे. त्यामुळे आम्हाला जो कालू वॉटरफॉलचा व्ह्यू होता तो पूर्ण आता दिसतच नाही इकडनं. आम्ही इथे ड्रोन शॉटसुद्धा घेणार होते खूप. इथे एवढा फॉग असल्यामुळे धुके असल्यामुळे ते काहीच करता येत नाही आम्हाला. म्हणून आता इकडनं रिटर्न चाललो आहे. खूप आम्ही वाट बघितली धुके कमी होण्यासाठी, पण बराच वेळ झाला फॉग कमी होत नाही, म्हणून आम्ही आता परत चाललो आहे खाली. ड्रोन उडवत असताना जोराच्या हवेमुळे ड्रोन सुद्धा येऊन माझ्या हाताला लागला. कालू वॉटरफॉलला परत कधीतरी नंतर आम्ही इथे व्हिजिट करू, काही हरकत नाही. मित्रांनो तुम्हाला हा आजचा आमचा आद्रा जंगल ट्रॅकचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करा. तर पुढे लवकरच भेटू आपण एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.